नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता सध्या गणपती बसलेले आहेत सर्वांच्या घरामध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारचे सगळेजण आपण ट्राय करत असतो मोदक. तर मी पण बरेच प्रकारचे ट्राय केले, पण ते मी तुम्हाला रेसिपी शूट केली नाही. पण आज म्हटलं उकडीचे मोदक मी माझ्या कशा पद्धतीने बनवणार आहे ते तुमच्याशी शेअर करावं. त्यासाठी मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आता जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढेच साहित्यात मी बनवून दाखवणार आहे. शक्यतो घरामध्ये आपल्याकडे काही एखादी गोष्ट अवेलेबल नसेल तर त्याची कशी ॲडजस्टमेंट करून आपण उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक कसे बनवणार आहोत ते पाहणार आहोत. तर हे पहा, मी सर्वप्रथम इथं ओला नारळाचं घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे सुकं खोबरं होतं, ते सुकं खोबरं घेतलेलं आहे. गूळ घेतलेला आहे आणि खसखस आहे. हे आपल्याला सारण बनवण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पूड किंवा जायफळ पूड ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. आणि हे जे घेतलेलं आहे ना, ते मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे, त्यासाठी हे पातेलं घेतलेलं आहे. आणि त्याच्यासाठी दूध घेतलेलं आहे. आणि आपल्याला पाणी लागणार आहे उकड काढण्यासाठी तांदळाची, आणि थोडीशी चिमूटभर मीठ लागणार आहे, बस एवढंच. तर सर्वप्रथम आपण अगोदर उकड काढून घेऊयात. तर उकड कशी काढायची, तर पहिल्यांदा आपण आता गॅस पेटवला. गॅसवरती आपण झाकण ठेवून घ्या, म्हणजे पातेलं ठेवलेलं आहे. आणि थोडंसं दूध त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि याला छान अशी उकळ काढायची. आणि उकळल्यानंतर मग हे पीठ आपण त्याच्यामध्ये वैरून घ्यायचं. तर बघूया आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि छानशी त्याची उकळ काढून घेऊया. खोबरं आहे ना, हे खूप मोठं मी खिसलेलं आहे. त्याचा थोडासा ओबडधोबड मी खिस बनवून घेणार आहे. मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आपल्याला, पण जास्त पण मोठं पण नाही चांगलं लागत. तर ते व्यवस्थित बसलं पाहिजे त्याच्यामध्ये, बाहेर फुटला नाही पाहिजे मोदक. त्यासाठी थोडंसं मीडियम मी हे बारीक करून घेणार आहे खोबरं. तर हे बघा, अशा प्रकारचे हे रवाळ मी बनवून घेतलेलं आहे. हे बघा, म्हणजे काय होतं, स्ट्रक्चर व्यवस्थित आपलं मोदकामध्ये राहतं. आणि जास्त मोठं जर असेल तर ते मोदकातून म्हणजे मोदक फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपलं हे मीडियम मी बारीक करून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता आपलं उकळी येण्याच्या बेतात आहे. आता हे थोडंसं यानं घालायचं. बऱ्याचदा काय होतं, उकडीचे मोदक जे आहेत ना, बऱ्याच जणींचे फसतात. म्हणजे व्यवस्थित उकड जर नाही केली गेली ना, तर ते जे आहे ना, पाती म्हणा किंवा ते चिरडलं जातं किंवा व्यवस्थित ती येत नाही, म्हणजे जुळवून येत नाही. तर आता ह्या अशा प्रकारे जर केलं, आणि दुधाने काय होतं, दुधाने अजून त्याची जी पात्यांची टेस्ट आहे ना इन्हॅन्स होती, म्हणजे अजून छान मध्ये पाण्यापेक्षा दुधामध्ये छान लागते पात्यांची पण टेस्ट. आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकल्यामुळे चिरडत नाही, काय नाही, एकदम मस्त होतात. तर हे बघा, आपले तर मस्त उकळ यायला लागलेली, चांगली उकळ काढून घ्यायची. आणि आता झाली, आलीच आहे आपली उकळ. तर त्याच्यात आपण पीठ आपल्याला जेवढं त्या उखळमध्ये लागणार आहे तेवढंच आपण वैरून घेणार आहोत. लागलं तर अजून टाकणार आहोत, आणि राहिलं तर तसंच ठेवायचं. जास्त म्हणजे हे करायचं नाही, पीठ आपलं सगळं ओलवलं पाहिजे. हे बघा, उखळ आलेली आपली चांगली मस्त. तर आपण हे पीठ टाकून घ्यायचं. बरोबर मेजरमेंट झालेलं आहे आपलं. आणि गॅस बंद करून टाकायचं. बंद केलं आहे गॅस. एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं बघा. एक फुलपत्रभर मी दूध घेतलं होतं, एक तांबे मी पाणी घातलं, आणि बघा शकतो तुम्ही मस्त असं. आणि हे 1 वाटी पूर्ण पीठ घातलं आहे आपण याच्यामध्ये. आणि बरोबर परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम सगळं पीठ याच्यामध्ये, पाणी पण आपलं त्याच्यामध्ये जिरलेलं आहे सगळं, आणि पीठ पण आपलं ओलसर झालेलं आहे, कुठंच कोरडं दिसत नाही मला. तर याच्यात वाफ न जाता आपण काय करणार आहोत, त्याला झाकण ठेवायचं आहे. वाफ गेली नाही पाहिजे, वाफरलं पाहिजे पीठ आपलं छानपैकी.
तर आपण याला आता झाकण ठेवूया आणि हे साईडला ठेवून देते मी ह्याची छानपैकी वापरण्यासाठी. आणि तोपर्यंत मी काय करून घेते आता सारण बनवून घेऊयात आपण. आता ते 10-15 मिनटं आपल्याला बरोबर 10-15 मिनटं पीठ वाफलाय ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडे सारण बनवून घेऊया. मी दुसरा गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे तूप घालून घेणार आहे. गावरान तूप आहे घरचं, हे पाहू शकता. गाईचं तूप आहे छानपैकी, भरपूर क्वांटिटीमध्ये मी टाकलेलं आहे तूप. हे तूप छानपैकी मेल्ट होऊन द्यायचं आहे आपल्याला. हे बघा तूप आपलं मेल्ट झालेलं आहे. ही घरची मस्त हे खसखस आहे, ते आपण तेलात तुपात मस्त थोडीशी परतवून घेणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये गूळ मेल्ट होण्यासाठी टाकणार आहोत. हे बघा छानपैकी आता गूळ आपला मेल्ट करून घ्यायचा आहे. हे पहा असा गूळ छानपैकी मेल्ट होऊन घ्यायचा लागला आहे. आपला गूळ मेल्ट व्हायला लागला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे कॅमेरामॅनची काय आपल्याकडे कमीच नाही. कॅमेरामॅन आहेत विक्रांत सर. नमस्कार मित्रांनो, आता उद्या मंगळवारी 17 तारखेला गणपती विसर्जन होणार आहे. आणि मीच बोललो प्रियंकाला की प्रियंका तू थोडंसं मोदकमध्ये खूप हुशार आहे, तर मोदक आपण वेगवेगळे ट्राय करूया. तर प्रियंकाने काल ना कधी केले होते तू मोदक? ओरिओचे मोदक केले होते मित्रांनो. पण थोडीशी फाईल करत असल्यामुळे मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवू शकलो नाही. तर आज आपण उकडीचे मोदक दाखवणार आहे तुम्हाला. तर तर मी पुन्हा मी प्रियंकाला रिक्वेस्ट करीन की ओरिओचे मोदक कर म्हणून. प्रियंकाला रिक्वेस्ट करावं लागते. आपला आता गोळ मस्त मेल्ट व्हायला लागलाय. पूर्ण मेल्ट होऊन द्यायचं. तुपाचा आणि गुळाचा खसखशीचा स्मेल एकदम मस्त सुटला. हे बघा तर गुळ आपला मेल्ट झालाय. तर त्याच्यात आपण हे सारण घालून घेऊया आणि 2 मिनिट आपण हे परतून घ्यायचं. तर हे आपलं आता सारण रेडी आहे, हे बघू शकता. बंद करते मी गॅस. आता हे पीठ आपलं छान 5-10 मिनटं वाफवून द्या. त्याच्यात तुम्हाला जर आवडत असेल ना तर विलायची पूड किंवा जायफळ पूड तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी घातलेली नाही, पण तुम्ही घालू शकता ह्याच्यात. विलायची पूडने आणि जायफळने जास्त अजून चव छान वाटते. तर मित्रांनो तुम्ही कमेंट करत चला. कमेंट तुम्ही अशी करा की तुम्हाला कोणता पदार्थ करून पाहिजे, आम्ही तुम्हाला तो पदार्थ बनवून देऊ. कुठलाही तुम्ही आम्हाला पदार्थ सांगा, प्रियंका ती पदार्थ तुम्हाला बनवून देईल. तर नक्की VP Plus बारामती हा चॅनलला तुम्ही बरोबर प्रतिसाद देत आहात, प्रेम देत आहात मित्रांनो. तर असेही प्रेम यापुढे राहू द्या. गोड झाले का बरोबर? गरम आहे. छान झालंय. गोड नाही जास्त नाही छान झालंय. ऍड करायला हे खोबरं थोडंसं. नाही छान झालंय. शेंगदाण्याचा कूट टाकू थोडासा. एकदम छान झालंय सारण. गोड नाही जास्त वाटत. नाही. बघू शकता मित्रांनो असं वातावरण झालेलं आहे. पावसाचं वातावरण तयार झाले. पाऊस नाही आहे, थोडंसं आभाळ वगैरे आलेलं आहे. तर आता नक्कीच पाऊस येणार आहे, कारण बाप्पा आता मंगळवारी 17 तारखेला विसर्जन होणार आहे ना, तेव्हा पाऊस हा नक्कीच येणार आहे. खूप सुंदर प्रकारे असं सारण तयार झाले बघू शकता. काढून घेतली. आता ह्याच्यात मळायची, आपल्याला एकजीव करायची. पातेल्यातून ट्रान्सफर केली ह्याच्यात. हे असं तांबे वगैरे काहीतरी घ्यायचं आणि हे असं घसरायचं, म्हणजे त्या गाठी वगैरे मोडणार आणि एकजीव पीठ होणार. कारण पीठ गरम आहे, गरम असतानाच हे आपल्याला करून घ्यायचं. असं जसं की मिरची कसं आपण ते ह्याच्यावरती हे करतो त्या पद्धतीने खरडा करताना तशी पद्धत तुम्हाला वापरायची. म्हणजे आपलं पीठ वापरलेलं जे आहे ना एकजीव होणार आहे. झालं पाहिजे असं बघा. कारण पीठ सध्या गरम आहे, त्यामुळे गरम असतानाच हे सगळं प्रोसेस करायची. थंड झाल्यानंतर ती एकजीव होणार नाही, कडक निबार होईल ना. हे बघा म्हणजे ह्याच्यातला गरमपणा पण कमी होतो आणि पीठ पूर्ण ओलसर अजून होत. हे बघा
मी हाताने मळून घेते. गरम गरमच मळायचं, थोडं चटकं बसत्यात हाताला, त्याशिवाय नाही चांगले होत मोदक. अशी कणिक आपण कशी मळतो तसा पूर्ण गोळा करून ह्याचा घ्यायचा आहे. किती मिनिटाची प्रोसेस साधारण ही मोदक करायची? आता काय नाही, आता साच्यात टाकून आपण करून घ्यायचं, पण हे पीठ वाफलायला आणि सारण बनवायलाच वेळ जातो. पीठ एक 10-15 मिनटं वापरलं पाहिजे आणि सारण बनवायला. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे मोदक येतात? सगळ्या गव्हाच्या पिठाच्या तळून, परत उकडून, चॉकलेटचे येतात, ओरिओचे, बिस्किटचे, आणि हे उकडीचे, कुठल्या पण प्रकारचं. मित्रांनो तुम्ही बघू शकता की एक जीव झालेला आहे सगळं सारण, आणि ते गरम आहे म्हणून ते तसा गोळा बनलाय त्याचा. किती एक जीव केलं पिठा? तसंच करावं लागतं. त्याला नेट देऊनच मळावं लागतं. तर हे बघा, आता आपला अशा प्रकारे ही गोळा तयार झाला आहे. तर आता आपण ह्याचे मस्त थोडंसं मी तुपाचा हात लावते किंवा तेलाचा, कुठलाही गोष्ट चालेल, पण मी तुपाचा लावते. दम लागला मला ह्याला एक जीव करून करून. हा ना, ती खूप ही आहे. बघा की असं ते दिसताना दिसतंय, पण ती ज्या टाइमला आपण पीठ मळू ना त्या टाइमलाच कळते की आपली ताकद किती लावावं लागते त्याला. तर हे अशा प्रकारे आपलं झालं आहे. आता ही आता तुम्हाला कसे पाहिजे असतील, म्हणजे तुम्हाला लहान पाहिजे, तुम्हाला छोटे पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारचे माझ्याकडे 2 साचे आहेत. हे जो आहे ना, याच्यात फरक काय, हा मोठा आहे आणि ह्या आरी ज्या आहेत ना ह्याच्या नाजूक नाजूक आहेत, आणि हा छोटा आहे पण ह्याच्या आऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. तर जो आपण आता कोणता पण वापर करणार आहे? दोन्ही प्रकारचं, ह्याची पण बनवून दाखवते तुम्हाला कशा होतं साईज, आणि ह्याची पण साईज दाखवणार आहे मी. तर झाले आपलं आता बऱ्यापैकी. तर लेट्स गो. आता मोदक बनवायचे आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. साच्याला लावायला मी थोडंसं तूप घेतली. ह्याने ना छोटंच घेतलंय आणि मी मोठे बनवणार आहे. पण बघूया कुणाचे किती मोदक होतात आणि कसे होतात त्याच्या ह्याच्यानुसार बनवूया. तर हे बघा, हे माझं मोठे, हे छोटे, ह्यांचे छोटे. पण बनवायचं कसं हे तर सांगा, मी फर्स्ट टाइमच बनवतो. असं हां असं की हे जे आहे ना, छोटे, हां ठीक आहे. माझ्यापाशी आणि हे असं तूप तूप लावायचं ह्याला. कशी वगडायची? बघा, सुरुवातच उघडण्यापासून फर्स्ट टाइमच बनवतो. इथं मिळाल्यावरती त्याची प्रोसेसच माहित नसते, ह्याच्यावरून हे दिसून येते बघा. हे बघा, ह्या अशी कणिक घ्यायची. आता हे आपण साखर घेतलं, ह्याला तूप लावलं. आता ही कणिक जी आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकली, आणि ही फक्त आम्ही सगळीकडं लावून घेतली पूर्ण. एक काम करू आपण, ते कणिक लावून ते मी सारण करतो. या पद्धतीत जाऊ आपण. ठीक आहे, एकाच हे करू आपण. हे ना असं असं कणिक घालायचं ह्याच्यामधून. हे बघा, तुम्हाला नाही जमणार मला वाटते. हे फक्त असं घालून घ्यायचं, पूर्ण साच्याला लावून घ्यायची कणिक. हा मला दे की, मी आतमध्ये हे टाकतो, सारण टाकतो. मी सारण टाकतो आतमध्ये. तुम्हाला दाबायला नाही येणार. दाबतो की मी, नाही काय अडचण. ते फक्त तू करून दे मला सगळं बोल. मम्मी तेल नाही आहे ज्यातमध्ये तेल सोपं आहे ती. आणि हे जे सारण आहे ना हा. असं घालायचं त्याच्यात. ओके. असं आणि दाबायचं वरनं काय? असं असं दाबायचं, असं पूर्ण भरून द्यायचं सारण. हे झालं का? हे वरून गोळा जो आहे कणकीचा, हां हे बघा असा कणकीचा गोळा सारण भरलं आणि हे पॅक केलं आहे. बघू. आता हे हा जो मी आहे ना तो थोडासा अपूर्ण भरलाय,
मी अजून मी एक- पूर्ण भरणार आहे, चालते ह्याच्या बरोबर जायचं आपल्याला ना हा, ह्याच्यावरती. हा. चालेल ठीक आहे, लेट्स गो. डन, स्टार्ट. आता तुम्हाला तयार झालेला मोदक दाखवते मी. वाव, नाईस, किती सुंदर बनवलाय. किती सुंदर झालाय असा मोदक बनवायचा. पप्पाला पहिला मोदक. हे बघू शकता मित्रांनो, हा प्रियंकाने बनवलाय आणि खरंच मी फर्स्ट टाइम बनवतोय. यात माझी काही चूक नाहीये. मम्मी वॉश करून घे. तर मम्मा, चला, काही ठीक तेलच आहे, नाहीये. मी तो हँड वॉश करून घेता गो. हे इथं ठेवूया. हा, तर आम्ही स्टार्ट करतोय. तुम्ही आता पप्पासाठी कोणतं बनवावं? तुम्ही मोदक छोटं आहे, बनतोय. ते घ्या छोटा तुम्ही. छोटा जमला. हा. तर अशा हे प्रकारे लावायचं का पहिल्यांदा? हा तू असं बोटाने हा आतमध्ये सगळे अशा बोटाने फिरवा. चला आपण ट्राय तर करूया. सोपं आहे. पप्पासाठी आपण तर ट्राय करू हा शकतो गोळा का नाही? त्याच्यात टाकायचा. एवढं लागणार नाही तुम्हाला, थोडंच लागेल. हा आणि असं फक्त अंगठ्याने असं दाबायचं इकडे इकडे बघ मी कशी करते बघ असं ठीक अंगात आहे. असा. हा मम्मा, आपण पूर्ण मोदकचे खायचं. मोदक केले तो साच आहे का हा? दाबायचं आणि आतमध्ये बघायचं कुठं पिवळा आकार दिसत नाही ना. काय पूर्ण असं मित्रांनो, शिकलं तर पाहिजे ना, आपल्याला शिकावं तर लागणार ना. कवर आपण काय म्हणतात त्याला, काय ते? की लेडीजला त्रास देणार. लेडीजचं नाही, हे देवाचा प्रसाद आपण म्हणजे थोडा हा, सगळे करू आणि शकतात. बाप्पाचं पण प्रसाद आपण करता येईल ना आपल्याला, आहे ना. तर ठीक आहे, थोडा वेळ लागेल. तर प्रियंका मला वाटते वापस जास्त कणिक नका. तूच जिंकणार आहे मला असं वाटतंय. अयो. नाही जिकायचं आव नाही. डॅडी त्याच्यात किती करता हम्म. ते डीप मध्ये जाईल. डीप बॅलन्स. बघा असं भरायचं असं आणि बघा. खाऊ का मी? इतकं सांडायचं नाही हो. सांडासंडीचा विषय नाही लय करायचा. अजून बरा सारा. मम्मा, ते छोटे आहे त्याच्यात नाही जास्त भरणार. आणि असं करा. बघा असं पॅक करून घ्या. छोटे छोटे पाय. असं असं एकच बोट हलावा. हा काही अंगठा आहे ना असा ठेवा असा. हा पूर्ण मला pack काय करून होत घ्या. मम्मी? असं काढा की पॅक. काढा की आता ती पिन काढा की ती वर छवाशी वर उपसून काढा की. ठीक आहे. कुठे म्हणली राहिली? इकडं ना. हे बघा इझी हो का? हा, हे. मला बघा, हे बघा. मोदक. अशा प्रकारे. वाव. हा, बनवा. समजलं? हो, ठेवा. ठीक आहे. मी चुकून देतो आता. तर ठीक आहे, चला. कसं सुंदर दिसतोय ना. हे बघा मित्रांनो, हा मी बनवला छोटासा फर्स्ट टाइम मोदक बनवलाय मी. छोटा मोदक आणि एक मोठा मोदक. तर चला ठीक आहे, आता आम्ही सर्व मोदक बनवतो आणि मोदक झाले आम्ही तुम्हाला दाखवतो. तर कॉम्पिटिशन चालली आहे. तर मम्मा डॅडी तुमचे किती मोदक झालेत? मम्मा तुझे माझं झाल्यात 1 2 7 झाल्यात आणि 8वा चाललाय. आणि डॅडी तुमचे? डॅड तुमचे किती झालेत मोदक? करा की मोजा की तुम्ही. 1 2 3 4 5 6. तर डॅडीचे 8 आहेत. हा, 8 आहेत. मग 7 7 आहेत. 7 खोटं बोलतोय हे का नाही. कॉम्पिटिशन आहे इथं. खोटी. नीट घ्या कणिक मिक्स होते इकडं सारणात. त्यातली कणिक काढा सारणात. तर डॅडींनी छोटा साचा घेतलाय आणि मम्मानी म्हणजे मोठा घेतलाय. तरी मम्माची जास्त येतं. कारण गाईज मम्मा एक बारच घेते सगळं, आहे का नाही? आता डॅडीने खाल्ल्यावर डॅडीचा सारण किती भरलंय, डॅडीनी काय किती भरलंय. डॅडींनी काय खायचं आणि तू एक खायचा झाल्यावर आणि मी. कॉम्पिटिशन पण जी विन होईल त्याला काय गिफ्ट हे आहे बक्षीस काय आहे? ते मी ठरवेल. बघ काय सांग की मला आधी. नाही बक्षीस कसं अगोदर कसं सांग. बक्षीस म्हणल्यावर सरप्राईज आहे. मग सगळीच धडपडच करतील नुसते. गडबडच झाली पाहिजे. मग धडपड कशाला? मग हाडू करा, त्याचं नाही काय वेळ लागला तरी चालेल. मोदक चांगला झाला पाहिजे. आमचं. मोदकावर मेन आहे. बक्षिसाचं बघू काय आहे. मग मोदक काय वाईट होतं काय आमचं. वाईट नाही, मग वाईटचा प्रश्नच आला नाही. तर मम्मा तुमचे टोटल मिळून किती झाले तुझे? माझ्या 9 झाले. आणि डॅडी तुमचे 8. 8. एकावरनं इझी बिझी. इकडे बघा 9 + 8 टप अँड टप चालली आहे. म्हणजे मम्मा टोटल 17 झाले ना. 17 मोदक. टप कॉम्पिटिशन चालली आहे. आता मीडियम वर आले. आधी इझी वर होता तुम्ही. नका पाहू कोणी. मम्मा तू नको सांगू डॅडीला. मीच सांगणार. मग तू डॅडी जिंकतेल आणि तू हारशील. तसं म्हणला. बिग बॉसचा टास्क आहे ही मोदक बनवायचा आहे. हे?
सांगा तुमचं फेवरेट कोण आहे बिग बॉस मध्ये, ह्या बिग बॉस मध्ये व्हीपी व्लॉग बारामती. मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं, प्रियंका ही मराठी बिग बॉस ची खूप फॅन आहे. जबरदस्त. तर ती जबरदस्त फॅन आहे, तर ती तुमच्याशी बोलत बिग बॉस बद्दल. सांगा. आपला बिग बॉसचा टास्क चाललाय, पण त्या बिग बॉसचा नाही, आपल्या ह्या घरातल्या Big VP ब्लॉग बारामती घरातल्या बद्दल पण थोडंसं बोल ना. Boss. असं त्याच्याबद्दल मी नाही काही गोष्ट करू शकत. बरं. ते बिग बॉस आहे त्याचा टास्क तू सांगू शकते ना, असं थोडीच आहे. आपले जे नाही, प्रेक्षक हे वगैरे चाललाय चांगलाच चाललाय. हा, तुला कोण आवडतं ते सांग. आता तुम्ही सध्या कसं म्हणता आर्याला बाहेर काढलं घरात नाही, पण आर्याला बाहेर काढलं म्हणजे आर्याने खूप मोठा रूल ब्रेक केलेला होता, जो की Okay. ते व्हायलन्स होतं ना Big Boss. म्हणजे कुणावरती हात उचलणं हे नाही ना खपवून गेलं जाणार. खूप मोठा म्हणजे तो मेन रूल तिला आहे खूप प्रेम Big आहे Boss मधला. सगळं. तर तो आर्याने ब्रेक केलाय रूल. तर एका बाजून डॅडीचे बाबतीत निक्की असू नाही तर कोणाच्या बाबतीत सर्वांना समान नाही पाहिजे ना. लोक म्हणतात की आम्ही बघणं बंद करू, अमक करू, तमक करू, तसं नाही ना. उद्या मग किती जरी मोठा तुम्ही असला फॅन असला कोणी असला त्यांनी थप्पड मारली म्हणजे एखाद्याच्या कानाखाली मारली, पण तो फॅन फॉलोइंग जास्त आहे म्हणून त्याला एक्सक्युजेस नाही मिळाले पाहिजेत ना. तर जो निर्णय बरोबर आहे, तो कारण घेतला- घरातले ना हा. असं कुणी वागू शकत आणि म्हणून ते आम्हाला हे करा म्हणून हा. माफ करा हम्म. बिग बॉस. आणि नंतर घरातले पण नंतर ना जेव्हा याला बाहेर काढलं ना तर सगळे एकत्र अभिजित म्हणा किंवा अंकिता वालावलकर वगैरे सगळे बाथरूम एरियामध्ये जाऊन परत म्हणले की असं कोणी पण नाही का नंतर म्हणून कानाखाली लावल आणि म्हणून जाऊन की आम्ही मी मागतो माफ करा आम्हाला. तर तसं नाही होऊ शकत. रूल ब्रेक केला की रूल ब्रेकच झाला ना. बरोबर आहे. त्यामुळे किती जरी फॅन फॉलोइंग असलं आणि किती जरी काय असलं तरी त्याचा संयम तुटला जातो. आणि ज्याने रूल खूप मोठा हा मेन रूल होता की कोणाच्या म्हणजे फिजिकल नाही व्हायचं किंवा कोणाला मारहाण नाही करायचं, आणि तो मोठा एवढा सगळ्यात मोठा रूल आर्याने ब्रेक केलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे निकीने जरी केला असतं तर निकीला बाहेर काढलं असतं. कुणी जरी घरात तरी ती ही त्यामुळे बाहेरच जो काढतात. बिग बॉस निर्णय जो घेतला ना तो योग्यच होता असं मला वाटतं. बरं, ठीक आहे. तर मग आता आपण बद्दल थोडं काय मोदकांवर सांगू? पण फोकस करूया. सूरज चव्हाणचं आम्ही झपूक 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 एकदम फॅन आहे. फॅन है ना? आहे. येस, अगदी बरोबर आहे. मम्मी आता आपण थोडं म्हणजे मोदकावर पण लक्ष देऊ. मला तुम्ही माझं लक्ष डायव्हर्ट करताय तू आणि डेडा मिळून. नाही मी काय नाही. त्यामुळे आता मी काहीच हे करणार नाही मम्मा तू म्हणलेली बिग बॉस बद्दल. समजलंय मला. डॅडी तुम्हाला बोलायला होताय आणि माझं लक्ष डायव्हर्ट करताय इकडे. आय न्यू इट. डॅडीचे किती झाले? 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझं किती मला मागे टाकलं काय 3 नाही बरोबर आहे तुझं बी. माझं जास्त आहे तरी. कस काय डॅडींचा अजून होतोय तुझ झाला पण बघू कोण जिंकतय आणि कोण हारतय. दादा तर मम्मा तुमचे किती किती झाले? बोट घेतले लागली सर मोठं जरा काय होतं मग 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 म्हणजे अजून 3 करायचं काय? नाही 1 2 उकडीचं बोट 5 6 आहे ते मोज बरं नीट. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता ते मोठे जास्त होते बघा. कस काय 18 19 खूप 20. आहे तांदूळाचं नाही बाई ते जळलंय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आज आपण बघणार आहे आईवरती आलेले आहे आणि हे बघू शकता इकडं माझं काय अवतार सून आहे, ह्या साईडला आई आहे, म्हणजे सासू वर्सेस सून हे आता कॉम्पिटिशन चाललेले आहे. ते आता मोदक बनलेले आहे, इकडे एक वेळ आणि इकडे एक वेळ. तर मित्रांनो आई आता आलेली आहे, त्याच्या अगोदर मी बनवत होतो. मी ही फर्स्ट टाइम मोदक बनवले आणि बघायचं मित्रांनो प्रियंका बघा किती फास्टर आहे आणि तिने सगळ्यात किती मोदक झाले मी वजरवर 20. मम्माचे मोदक किती झाले? 20. झालं. 20 झाले आणि माझे किती झालेत? तुमचं अजून जर व्हायच्या 21 मोदकाची कॉम्पिटिशन लागलेली तर माझा आता शेवटचा राहिलाय मोदक. तर थोडक्यात प्रियंका जिंकलेले आहे आणि तिच्यासाठी काय गिफ्ट आहे हे सरप्राईज राहणार आहे. ज्या टाइमला पप्पाचं विसर्जन झाल्यानंतर ना प्रियंकाला गिफ्ट मिळणार आहे. तर येस
तर बघू शकता आता बाप्पा आपला पाठीमाग, बाप्पाच्या हातामध्ये काय आहे? लाडू. लाडू. लाडू आहे बघू शकता. तर तो बाप्पाला खूप प्रिय आहे. आणि हा आमचा दुसरा लाडू. हे बघा, हे पाहू शकता, हा आमचा दुसरा लाडू आहे. तर तिथे एक लाडू आणि हा दुसरा लाडू. तर चला पुन्हा एकदा म्हणूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. बाप्पा दर्शन घे. का रे नको? आपला दादा कुठे आपला दादा? किती दादाला पी करा. दादाला पी करा. घ्या पी दादाची. घ्या. नीट. हा अजून एक घ्या. आईची पी घ्या. अयो कसं बघते रागाकडे आईनी. हा दादा, माझा दादा. आपला दादा कुठे आहे? तिथं आहे. दादा म्हण. दादा म्हण. तू म्हण. मामाच पी घ्या. नको बाई. आता फायनली आपला आता मोदक तयार झालेले आहेत. आता हे मोदक आपण उकडायला टाकणार आहे. पाठीमागे बाप्पाची मूर्ती बघत आहात. ओम गण गणपतये नमो नमः. श्री सिद्धी विनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः. श्री सिद्धी विनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ती मोरया. आपले हे असे मस्त हे छोटे 21च्या पुढे झालेत. 21 आणि 5 एक्स्ट्रा वरती झालेत आणि हे मोठे 21 केलेले आहेत. तर आपल्याला हे आता उकडायला ठेवायचे. तर चला बनवून झालेले आहेत आपले मोदक. चला मी तर बघू शकता डॅडीचे आणि मम्माचे वेगळे वेगळे. तर डॅडीचे किती आहेत मम्मा? डॅडीचे पण जास्तीचे आहेत पण ते छोटे छोटे आहेत ना. तर आता इथे 2 पाकिट मी ठेवलेत बघ. आणि त्याला तूप लावून घेते चालेल. तर आपल्याला चिकटले नाहीत पाहिजे ना. आणि जर चिकटले तर इथं ह्याच्यात पाणी ठेवलंय. तर मम्मा तू सांगू शकते का? कारण काही जणांचे म्हणजे चिकटतात ते. नाही चिकटत असं. तेल जर म्हणजे काही जण तेल लावत नसतील म्हणून. हा मग चिकटणारच आहे. हे असे ठेवून घ्यायचं आपण. हे बघ असे एक 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 तर तुम्हाला दाखवूया. हा पाणी टाकले पातेल्यात मी ऑलरेडी. तर तुम्हाला मी न झाल्यावर ठेवून तयार झालेले आहेत मोदक. ह्याच्यात बारकं आणि ह्याच्यात मोठे ठेवलेले आहेत मी. तर पाणी ठेवलंय मी. ह्याच्यात पण पाणी ठेवलंय. आणि ही चाळ आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यात ठेवायची. आणि ह्याच्यावरती हे झाकण ठेवणार आहे मी. आणि ह्याच्यावरती पण एक झाकण ठेवते. आणि 5 मिनिटं फुलवरती आपण हीट द्यायला फुलवरती वाफ देणार आहे. आणि नंतर 10 मिनिटं आपण कमी करणार आहोत. झाले रेडी झाले. आणि मस्त वरून तुपाची दाणे टाकायची आणि देवाला प्रसाद ठेवायचा. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तर चला आता आपण डायरेक्ट उकडल्यावरतीच हे पाहूया. हे बघा आपण मस्त स्वयंपाक वगैरे मी करून घेतला. आणि तोपर्यंत भात वरण कुकर झालाय माझा. चपात्या झाल्या. तोपर्यंत आपले मस्त बघा हे वाफ कसं काय चालली आहे. वाफ म्हणजे चांगले वाफ हल्लेत आपले हे मोदक. तर हे बघा. आणि ही आपली दुसरी बॅच बघा. हे पण मस्त वाफ हल्लेत. आता आपल्याला एकच राहिलं आहे. काय करायचं आहे आपल्याला फक्त हे बघा. तर आपल्याला आता हे गरम मोदकावर फक्त गावरान तुपाची धार सोडायची अशी छानपैकी. हे बघा अशी मस्तपैकी. आणि आपला हा नैवेद्य आता गणपती बाप्पासाठी तयार आहे. तर चला आता आपण हा नैवेद्य बाप्पाला ठेवून देऊया. चला या. तर चला तुम्ही सुद्धा. नमस्कार तुम्हा सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर तुम्ही बघू शकता आज मस्त असे लजीज असे आपल्याला दिसत आहेत उकडीचे मोदक. तर गणपती बाप्पासाठी मी आज मस्त असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत. तिथे पण मी स्वामी समर्थांसाठी बनवलेलेच आहेत आणि इथं पण गणपतीसाठी बनवलेले आहेत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या BP व्लॉग्स बारामती या चॅनलमध्ये. तर अर्थातच गणपती बाप्पा बसलेले आहेत. तर गणपती बाप्पा बसलेले आहेत म्हणून गणपती बाप्पाचा आवडता असा नैवेद्य काय आहे तर उकडीचे मोदक. तर तेच मी बनवलेले आहेत. आज बरेच वेळा मी बनवले होते पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला नव्हता. तो व्हिडिओसुद्धा मी डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. तर चला आपण बाप्पांना नैवेद्य अर्पण करून घेऊया. गणपती बाप्पा आमच्या नैवेद्याचा स्वीकार करा, स्वीकार करा. स्वामी समर्थ महाराज आपल्या नैवेद्याचा स्वीकार करा, स्वीकार करा. एक स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य ठेवा आणि गणपती बाप्पाच्या हातावरती एक नैवेद्य ठेवा. तिथं ठेवा.
तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे हा मोदक झालेला आहे उकडीचा. तर आपण श्री तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर प्रकारे असा कुठेच काही न होता अशा प्रकारे मोदक तयार झालेला आहे. तर आपण चला गणपती बाप्पांना पण बाप्पांना नैवेद्य ठेवायचा अर्पण आपण? करूया. बघ मम्मा काही ठेवते. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लाडू बघा आमचा कसा हसतोय. तर हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख प्रकारे याला पाकळ्या पण आलेल्या दिसत आहेत तुम्हाला बघू शकता. आणि कुठेही आपला मोदक चिरलेला नाही हे तुम्ही बघा कुठेही काहीच झालेलं नाहीये. तर अशा सुरेख पद्धतीची रेसिपी तुम्हाला मी अपलोड केलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर नक्की चेकआउट करा आणि आवडल्यास तुम्हाला ती रेसिपी लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मोदकाची रेसिपी आज आपण अपलोड करणार आहोत. प्लीज चेकआउट करा आणि कुणाला आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.